मी तुमचा लाडका अमोल येटे. तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सरांचं स्वागत आहे. हे सगळं बघून तुम्ही ओळखलाच असेल, नसलं ओळखलं तर मी सांगतो चला. तर भावानं आज पण मी रानात चाललोय. रानात आलेलं एक सार्ट मी पूर्ण केलं, कारण की तर आपल्या परंपरेनुसार आज पण लेटच झालता. असं मी नाही भावानो परजल म्हणत असतोय, पण आज खरंच लेट झालता आपल्याला. मग ते झाल्यावर लगेच दुसऱ्या सार्ट्याला चालू केलोय. काय सांगायचं भावानो, डोसक्याबरोबर गवत आलंय, कापताना लय अब्दा करलंय बघा. कसं बस तेवढं तर आम्ही पूर्ण केलंय. मी म्हणणार आणि अजून रोज उठून ह्यानं तर काय गवतच कापालाय, तर काय सांगायचं भावानो, आलाय तर गवत काढायलाच लागतंय. एवढं काम करत करत भावानो एक फुकटचा सल्ला देतो, तेवढं तुम्ही नक्की ऐका. कोण शाळेला जात असेल किंवा शाळा बुडवत असेल तर शाळेला जात जावं भावानो, नाहीतर असं उन्हाचं काम करायला घट्ट राहायला लागते बघा. शेवटी तुमची मर्जी. लय झाल्या ज्ञानाच्या गोष्टी. तर चला भावानो, मी चाललोय आता पाणी प्यायला. आज बघा की ऊन पण असलं पडले ना, काय सांगायचं तुम्हाला. जरा बसूया म्हणलं, मग तांब्या वगैरे काढला पिशवीतनं, तेवढा पाण्याचा बाटला घेतला आणि जरा मस्तपैकी थंड वगैरे झालतं पाणी, पिऊया म्हणलं. आता नेमकं कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालतं गत. अचानक असं काय झालं ह्याला म्हणणार तुम्ही अजून. चला पुढे सांगतो. मग काय तुमच्या भावानं लगेच दुसरी शिप चालू केली. पाणी प्यायचं तर झालतं, आता जेवण करायचं होतं. वडील म्हणले 4 वाजून गेले, तर तू जर शेळ्यापाशी थांब, मी लाईट आले का बघून येतो म्हणले. आपल्या माळव्याला पाणी सोडाच होतं. घरी यायला काय 6:30 वाजूनच गेलत्या. मग काय आता घरी आलोय वडता वडतो तोपर्यंत पद्धतशीर. तर अशा प्रकारे आपला आजचे व्हिडिओ संपलेला आहे. लाईक आणि सबस्क्राईब करून टाका. धन्यवाद.